भूमिहीन बेघर तिरमली नंदीवाले समाजाच्या वतीनं हक्काचा निवारा मिळण्याची मागणी करण्यात आली। समाजाच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिलं। यावेळी बाबू काकडे, सुहास सोनावणे, पोपट बनकर, ॲडव्होकेट महेश शिंदे, सुनील सकट, गुलाब काकडे, उत्तम फुलमाळी, गुलाब फुलमाळी, सुरेश काकडे, सुभाष काकडे, गोपाळ आव्हाड, अण्णा फुलमाळी, साहेबा औटी, माणिक शिंदे, योगेश शिंदे, साहेबा फुलमाळी, बाळू काकडे, रावसाहेब फुलमाळी, रावसाहेब काळे, संगीता काकडे, गंगा पालवे, राणी आव्हाड, सहादू काकडे, भानुदास काकडे, सुभाष फुलमाळी, गंगा मल्ले, बाळू पवार, गंगा फुलमाळी आदींसह तिरमली नंदीवाले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव गुलाब शेटिबा काकडे, मुक्काम पोस्ट वाळकी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर। नंदीवाले तिरमली समाजाबाबतीत म्हणलं तर सगळे वंचित आहेत आणि त्या बाबतीत सरकारने घरकुल नाही दिल्यामुळं जागा नाही, गोरगरीब सगळं फिरतीवर असतात नंदी बैल घेऊन आणि लहान मुलं शिक्षणापासून वंचित आहेत। त्यामुळे आणि या सरकाराला विनंती आहे की लवकरात लवकर या नगर जिल्ह्यातल्या तिरमली नंदीवाल्या समाजाचे घरकुल लवकरात लवकर मंजूर करून त्यांनी शासनाने उपलब्ध करून द्यावा आणि त्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। असताना या जागेचा उपलब्ध करून द्यावा, या सरकारी घरकुलाचं उपलब्ध करून द्यावा। नगर जिल्ह्यामध्ये तातडीने 2024पर्यंत मोदी साहेबांनी सांगितलं की ह्या घरकुल बाबतीत आणि या 2024ला घरकुलमुक्त 18 पकड जातीला घरकुलमुक्त होणार आहे। म्हणून या तिरमली समाजांना लवकरात लवकर शासनाने घरकुलाची मंजुरी द्यावी आणि घरकुल 2024पर्यंत पूर्ण करावे या नंदीवाल्या समाजाच्या वतीनं आणि या सर्व समाजाच्या वतीनं मी आभार मानतो। आणि तसेच आमचे नगर जिल्ह्याचे ॲडव्होकेट आणि महेशजी शिंदे साहेब उपस्थित आहेत आणि आमचे मुंबई देवी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू शेटिबा काकडे, उपाध्यक्ष बाळू कानू काकडे, सचिव सुभाष शेटिबा काकडे हेही उपस्थित राहिलेले आहेत। नमस्कार। आज अहमदनगर जिल्ह्यातील तिरमली म्हणजेच नंदीवाले समाज यांना म्हटलं जातं। ह्या समाजाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील जो हा विखुरलेला समाज आहे, पूर्वापारपासून नंदीबैल घेऊन आपला उदरनिर्वाह करीत असतं। या समाजाला कुठेही स्वतःची जागा, जमीन किंवा इतर स्वतःचा हक्काचा निवारा असं काही नाही आहे। त्यामुळे बऱ्याच दिवसापासून या समाजातील काही व्यक्तींनी, समाजातील काही कुटुंबांनी अनेक वेळा तहसीलदार साहेब, ग्रामविकास ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी केली, पण शासनाच्या ज्या काही योजना आहेत की ज्यामध्ये घरकुलसारख्या योजनेच्या माध्यमातून जे आज मूलभूत गरज आहे की हक्काचं घर असावं, आज ते हक्काचं छप्पर या समाजाला नाही आहे। यासाठी मुंबादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात येत आहे। गेल्या 12 मार्च 2024 रोजी आम्ही सगळे शिष्टमंडळ नवी दिल्ली येथे माननीय सामाजिक न्याय अधिकार राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली, त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र देखील दिलेलं आहे की या समाजासाठी आपण प्राधान्याने यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा। त्याच माध्यमातून आज आम्ही सगळेजण इथे मुंबादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावातून, तालुक्यातून इथे मोठ्या संख्येने समाज बांधव, तिरमली समाज बांधव जमलेले आहेत आणि या सगळ्यांच्या वतीने आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो आहे की जे भूमिहीन आहेत, बेघर आहेत, यांना एक हक्काचं घर मिळावं। आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की 2024मध्ये एकही बेघर कुटुंब असणार नाही आणि त्या माध्यमातून ग्रामपातळीवर ज्या काही अडचणी येतात त्या सुटाव्यात, यासाठी आम्ही सगळेजण आज बाबू काकडे यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर सुहासरावजी सोनवणे साहेब, त्याचबरोबर सुनीलजी सकट साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज निवेदन देत आहोत। मुंबई देवी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी अहमदनगर इथं मी इथं आलेले आहे सगळे माणसं जमून। आणि मुंबई देवी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातले नंदीवाले तिरमली समाज या प्रत्येक लोकांना प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये
हे आम्ही जिल्ह्याचं मागणी करू राहिलो, नगर जिल्ह्याचं साहेबांकडे. आठवले साहेबाकडे गेलो तर आम्ही दिल्लीला. आठवले साहेबाकडून पत्र आणलेलं आहे. हे पत्र मग इथं कलेक्टर साहेबांना देण्यात आम्ही येऊ राहिलो आहे. सगळे मिळून आमचे समाज इथं जमलेले आहे. आता थोडे जमलेले आहेत, आमच्या समाजातून बाहेर फिरायला गेले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.